या प्रत्येक सुंदर कवितेसाठी मी तुला एक बक्षीस देणार आहे. काय? चला. एक मिनिट. काय झालं? 2 ओळी सुचल्या. ऐकव. आता? आत्ताच. ऐकव. डोलतात तृण दवबिंदूत राहून. डोलतात तृण दवबिंदूत राहून. सुखावते मी तुझ्या चुंबनात नाहून. क्या बात आहे. काय आता आपलं हे नाहून झालंय ना, तर आता पुढची अंघोळ पण घेऊया ना. आता काय झालं? मला अजून एक कविता सुचली. दे टाळी. ते नाही, आता टाळी बिळी नको. हे बघ काऊ, आपल्या हनीमून मध्ये त्या टेलिव्हिजनवरच्या कमर्शियल ब्रेक सारख्या तुझ्या कवितांचा ब्रेक नकोय मला. तू रागावलास. नाही तू चिडलास. नाही ग, मी खरंच नाही चिडलेलो. नक्की मी तुझ्यावर चिडणं शक्य तरी आहे का? घे माझी शपथ. तुझी शपथ. पण कसं आहे ना काऊ, असं रोमांसात असं उत्साहात आल्यानंतर असं विरजण पडतं ग. खर तर कविताच पडतात. नाही पण अतुल ऐक ना, मी आणि कविता म्हणजे ना रक्त आणि रक्तवाहिनी. पेन आणि शाई. उद्या भरूया ना तुझ्या पेन मध्ये शाई. तेव्हा होऊन जाऊन देत पाहिजे तेवढ्या कविता. अतुल काय? अरे मला कविता होती आणि कविता होणं म्हणजे बाळणपणासारखं असतं. मला बाळंत व्हावं लागेल. मला जन्म द्यावा लागेल कवितेला. एक मिनिट. ठीक आहे, होऊन जाऊन दे बाळणपण, कवितेचं बाळणपण. तुझ्या मिठीत मला स्वर्ग मिळतो. हिरव्या वाळूत पायथागोरस बसतो. वाह. ते तुला कुठे दिसली ग हिरवी वाळू? अरे ही नवकविता आहे. सामान्य माणसाला याचा गूढ अर्थ कळत नसतो रे बाळा. अगं पण ह्याचा नेमका अर्थ काय ते तरी सांगशील का? अरे तू लावशील तो अर्थ रे वेड्या. हिरवेपणा ही एक मनाची स्थिती आहे. आणि वाळू म्हणजे तप्त प्रणयाचं प्रतीक. अगं आर्किमिडीजचा सिद्धांत सुद्धा याच्यापेक्षा सोपा होता. काय नव कविता? अतुल काय? नवकविता हा थट्टेचा विषय नाहीये आणि हनीमूनच्या वेळी चर्चा करण्याचा विषय सुद्धा नाहीये. अरे म्हणजे काय, काव्य हा सुद्धा एक रोमांचच आहे ना. नाही पण प्रणयाचा आणि पायथागोरसचा काय संबंध आहे? शाळेमध्ये सुद्धा त्याने जाम छळलं होतं. आता इथे हनीमून मध्ये कशाला आलाय तो छळायला? काय असेल रे याचा अर्थ? काय असेल रे पायथागोरसचा अर्थ? जाऊ दे ना. काय सुचून गेले मला या हळव्या क्षणी? सांग ना रे. प्रणयाचं एक जटिल प्रमेय. या प्रमेयाचं उत्तर मला सापडलंय. काय? तुझं तोंड बंद करायचं. एक मिनिट. समुद्राच्या झाली. इथे ना जागतिक काव्य संमेलन आहे आणि तो कविराज वेटर आहे ना, तो पण त्या बोर्डावर आहे. त्यांनी आज मला तिथे एक भारतीय कवयित्री म्हणून आपली कविता साजरी करायला सांगितलेली आहे. खरंच आजचा दिवस इतका मोठा आहे ना माझ्यासाठी. मी कसं सांगू तुला, मला इतकं भरून येत आहे ना. मगाशी मी तुला हेच तर सांगत होते की आपण दोघांनी तिथे जायचंय. तुला काय वाटत होतं? अगं मला काय वाटत होतं त्याला आता काहीच महत्व नाही. काऊ आता ना मला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाहीये. काय पण म्हणजे तू मला सांगितलं नसतं मला कळणार कसं? तू कुठल्याही वृत्तात किंवा छंदात सांग ना, मी समजून घेते. हे बघ, राग मानू नकोस, पण मला ना आता तुझ्या कविता अजीर्ण व्हायला लागल्या. खरे म्हणजे ना, अगं तुझे हे काव्य शब्द माझ्या कानात अडकलेत की काय असं मला वाटायला लागलंय. म्हणजे तुला असं म्हणायचंय की माझं काव्य तुला आवडत नाहीये? हो ना, असं म्हणायचंय ना तुला? खाऊ बाबा, खाऊ बाबा याला माझं काव्य नाही आवडत. ओ बाबा जरा थांबा. वरती बाबा गेलेले नाही मला एवढंच म्हणायचंय. काऊ हे बघ, रडू नकोस. काऊ रडू नकोस. ऐक ना. मला तुझ्या कविता खूप आवडतात, प्रचंड आवडतात. पण एक गठ्ठा एवढ्या कविता ऐकायची मला सवय नाहीये. बघ ना, म्हटल्याशिवाय माझं एक वाक्य पूर्ण होत नाही ग. त्याला हे सगळं झेपेल का?
तुला मी अजिबात काव्य करायला नकोय ना? हा. मी नाही करणार काव्य उद्याच्या दिवस. आणि मला जर माझ्या प्रसव वेदना असह्य झाल्या ना तर मी एकांतात जाऊन माझ्या काव्याला वाट करून देईन. आणि तुला जर तेही मान्य नसेल ना तर मी माझा काव्यपात करून घेईन. गर्भपात असतो ना तसा काव्यपात. नक्की? हो. मग बघ, मी माझ्या हृदयाचा गुलाब तुला देईन, मुलायम पाकळ्यांचा, गंधांच्या गंधकोशींचा. ह्या काट्यांची तू काळजी करू नकोस, कारण ते सर्व काटे मी माझ्याजवळ ठेवीन. आणि मग रक्ताने भळभळलेले माझे हात. तुला जाणवेल का ग स्पर्श माझ्या प्रेमाचा? ह्यालाच म्हणतात ना ग प्रेम. कुणीतरी कुणावर तरी कधीतरी कुठेतरी केलेलं. तू किती गोड काव्यात्मक बोलतोयस, किती काव्यात्मक बोलतोयस तू. अरे नाही नाही, हे काव्य नसे, हे तर असती मम हृदयाचे भाव. मी तर केवळ सरडा माझी कुंपणा पावत धाव. वाह वाह वाह, उपमा अलंकाराचा अप्रतिम वापर. अरे लपवाडा, मला नाही म्हणतोयस? अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुझ्या काव्याच्या ओंजळी तुला माझ्या अंगावर रित्या करायच्या होत्या. कर ना, मला नाव घाल. आज मी श्रोती आहे आणि तू कवी आहेस, मला नाव घाल. नाही मी कवी ना काव्याचा ध्यास. वाह वाह काव्यामध्ये का बडबडतोय? का आहे हा भास? वाह वाह. गप्प बसणे इष्ट, कविता होते जोवर. हे काव्याचे पुष्प नसे, हा तर कवितांचा हँगओव्हर. गुलजार. अरे गुलजार कसे त्यांच्या कवितेत एक इंग्लिश शब्द चपखल बसवतात, तसं तू इंग्लिश शब्द चपखल बसला. अरे माझ्या गुलमोहराच्या गुच्छा, कसं जमलं तुला हे? कसं जमलं कवितेचा हँगओव्हर? मला काहीच जमत नाहीये. अगं गद्य मिळालं पद्याला, कविता आली जन्माला, बीज रोवलं गीतांजलीच, अतुल प्रेमाच्या काव्यांजलीच. वाह वाह वाह, नाव घाल. गेलो होतो मधुचंद्राला स्वप्ने घेऊन हजार, कविता साऱ्या ऐकून ऐकून झालो मी बेजार. मधु ही कडवट चंद्रग्रहणला मधुचंद्राची हार, हवे तसे ते ना घडले वर जडला कवितेचा आजार. प्रत्येक बाबतीतला अतिरेक वाईटच. म्हणजे आपण कुठे काय बोलतो, कसं वागतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. या जोडप्याला कळलंय की नाही माहिती नाही.